सुद्धा थांबेना। पाळीव प्राण्यांवर प्राण्यांवर हल्ले सुरूच असून आमराई वसाहतीत 2 बोकडाचा फडशा पाडण्याची घटना घडली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे। शहरातील अमराई धानकावाडा परिसरात बिबट्याचा सततचा वावर आहे। रात्री बेरात्री शेतात जाणाऱ्यांना अनेक वेळा रस्ता ओलांडताना बिबट दिसला आहे। आता अमराई परिसरात राजेश तुकाराम सूर्यवंशी यांच्या शेतात बांधलेल्या बोकडावर हल्ला करून जागीच ठार केले आहे। बोकड दोरने बांधलेला होता, त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केला। यात इतर बोकडांनी आरडाओरड केल्याने स्थानिक रहिवासी जागे झाले व पळत जाऊन बिबट्याला हुसकावून लावले। या प्रकारामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे। बिबट्याने बोकडाच्या मानेवर दातांची निशाणीने जखम झाली होती। मानेकडील मागील भागाचे लचके तोडले आहे। वनविभागाकडून वन्यजीवहानी भरपाईच्या नियमांनुसार मालक यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचा अधिकारी यांनी दिली। घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी आशुतोष पावरा अमर वसावे यांच्या उपस्थितीत सकाळी 9:30च्या सुमारास घटनास्थळाचा पंचनामा केला। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा। बातमी व जाहिरात साठी संपर्क 9423497275।